निखळ मनोरंजन आणि अप्रतिम समाज प्रबोधन त्याच्यात बोलता बोलता बुवानी मला काय काय बोलले विचार काय होतो माझा की अभंग घेऊन बुवांकडे जाणार पण आयोजक बोलतात की थोडा वेळ अजून वाढवा. खरोखर अभंग पुस्तक घेणार होता काय बोलणार नव्हतो पण आयोजक बोलतात की थोडा वेळ घ्या म्हणजे त्यांना पण या सगळा या करून बरं. ठीक आहे बुवानी खूप सुंदर भजन केलं. हनुवटीच्या साह्याने पेटी वाजवली परत माझी वरात पण काढली सोन्या माझा लगीन झालेला असा आणि परत माका लगीन करूची अजिबात हौस नाही. ह्या जन्माची हौस लगीन करून माझी फिटलेली असा तू परत माझी वरात लग्न काढले बाबा तुझा लगीन जाऊक नाही लगीन करून बघ लय त्रास असता. संध्याकाळसून कामापासून घराकडे गेले ना काय टीव्ही वरती कार्यक्रम चालू होतो पहिलो लय फेमस महिलांचा दिवस ना ऐका बघा. नको चंद्र तारे फुलांचे पसारे तुझा भावनी सपनात यावे जिथे सावली दूर जाते हात तू हाती आता लग्नाची तयारी तुमची आहे वय तुमचा असा आता तुमच्या लगीन लायचं बघा. मंडळी जमली सारी जमलेल्या मांडवदारी मंडळी जमली सारी जमलेल्या मांडवदारी बोला शुभमंगल सावधान 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 मंडपी कर्तव्य हा वाटतं होय ना बुवा. थोडस माहीत बघा जरा हो नुसतं गंगा सिंधू आणून देता फुकटतो कागद देता पैसे काय देणार नाही काय नाही. बुवांनी मगाशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बद्दल एक गाणं घेतलं होतं छत्रपती शिवाजी महाराज. मी पण ज्या आपल्या भारत देशाची संविधानाची घटना ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिली त्यांच्याबद्दल 2 चरण म्हणण्याचा प्रयत्न करतोय. कायदा भीमाचा फोटो गांधीचा
जास्त वेळ काढत नाही, अभंग व्हायचा प्रयत्न करतो, पण अभंग उद्या चॅम्पियन ट्रॉफी मधली उद्या चॅम्पियन ट्रॉफी भारत न्यूझीलंड फायनल, भारत देश टीम साठी लागल्या शुभेच्छा देतो. ही चॅम्पियन ट्रॉफी आपल्याकडे यायलाच पाहिजे म्हणून. आणि स्वतः आणि तुम्ही सगळे रोहित शर्माचे फॅन आहात, रोहित शर्मासाठी एक गाणं म्हणतो. भारतीय क्रिकेट मधला एक हिरा निवृत्त झाला, म्हणजे 20 क्रिकेट म्हणून संन्यास घेतला रोहित शर्माने. माझी इच्छा खूप होती की 20 मध्ये बघावं. भारतीय क्रिकेट मधला एक हिरा निवृत्त झाला, आहे रोहित, आहे रोहित, आहे रोहित. आपल्या देशाचा स्वाभिमान आणि जागवण्याचा प्रयत्न ही क्रिकेट टीम करते बघा. चॅम्पियन ट्रॉफी मध्ये खूप झाली, त्याच्या उद्या येणारी मॅच सर्वांनी बघा. आणि जमलेच संत काय माझी डबल बारी आहे दहीसरला, जमलेच यावं. मगाशी माईक चालू आहे, दत्त गोरेचा माईक चालू कर ना. सजली पाणी वेली आसमंत बोलता बोलता खूप बोलून गेले. माका म्हणतात नुसतं ऑर्केस्ट्रात लायलंय किंवा काय लिहिलं बो काय असता, लोकांची जशी आवड असता बुवा तसं करावं लागतं बरोबर. देश तसा वेश. इथे आपण नुसतं भजन करत राहिलो असतो तर ही लोक कंटाळली असती. काही जण भजन ऐकणारी असतात, काही जण मनोरंजन ऐकणारी असतात. बघा काय असतं, जर नदीमध्ये गेलो आपण आणि जर आपल्याला मासा पकडायचा असेल ना बुवा, तर त्यामध्ये जी घरी टाकतो ना, घरी आपण त्याला मांसाचा तुकडा लावावा लागतो आणि त्याच्यानंतर तो समुद्रात फेकावा लागतो. त्या मांसाच्या तुकड्याला लागून तो मासा कुठेतरी फसतो, येतो आपल्याकडे. तसंच भजनातलं आपल्याला काय करायचं आहे, ही जी लोक इकडे तिकडे भरकटत चालली आहे त्यांना थोडं त्यांचं मनोरंजन करायला जायचं. आणि मूळ हेतू आपला भजन आहे. गाणबिणी घेऊन त्यांना जवळ आणायचं आणि त्यांना नंतर बिंबवायचं की रामकृष्ण हरी हाच मंत्र तुम्हाला तारेल. कारण बघा, मरा मरा म्हणता तो वाल्ल्या कोळी तरला आणि रामनामाचा उतार करून त्यांनी रामायण सारखा महाग्रंथ लिहिला. बघत बरोबर. वाल्ल्या कोळी कोण होता, एक दृष्ट पापी होता. तो काय करायचा, येणाऱ्यांचा सोनदागिने लुटायचा, त्यांना लुटायचा. पण जेव्हा त्यांना नारद मुनी सारखा सद्गुरू भेटला तेव्हा त्यांनी रामनामाचा अर्थ समजून दिला. आणि नंतर म्हणून भजनामध्ये बहुत तसंच आहे ना. त्याच्यामुळे ऑर्केस्ट्राची गाणी नवीन पोरं काय आज बघा, मी भाग्यवान समजतो की छोटी छोटी मुलं आहेत ना भजन ऐकताय. नाहीतर सध्या भजन ऐकण्याचे दिवस संपून गेले. डीजेवर नाचणारी पोरं आहेत पण कुठेतरी भजन ऐकतात. आजकाल तुम्ही बघितलं बायकांना भजनात बसतात का, बसत नाही बायका.
पण तुमचं आणि आमचं भाग्य श्रेष्ठ की स्त्री वर्ग आपलं भजन ऐकतं, आपलं म्हणजे परमेश्वराचं भजन ऐकतं. नुसतं जर आपण जय जय रामकृष्ण हरी म्हणत राहिलं तर ते म्हणलं जय जय रामकृष्ण हरी यांच्या भजनापेक्षा आमची झोप बरी, असा विषय असता ना. म्हणून कुठे ना कुठेतरी ते करावं लागतं. आणि काय असतं माहिती आहे, पाप आणि पुण्य याचा तराजू आहे ना असा वर खाली नाही पाहिजे, समतोल पाहिजे. आपल्या नंबर आता बघा कुंभमेळा भरलाय, तिकडे कोण गेली हो लोक? तुमच्यासारखी आमच्यासारखी माणसं नाही गेली बघा. श्रीमंत माणसं होतात ना किंवा ती माणसं होती ती तिथे गेली. का गेली? तर पाप धुवायला गेली. आपल्याला पाप धुवायची गरज नाही. आपण भजन कीर्तन करतो ना, आपलं पाप इथे धुतलं जातं. कारण आपल्या नकळत म्हणतं. आता डबलबाजी म्हटल्यानंतर मी तुमचं काय बोलायचं लागतं, हो बोलायचं. मी नाही बोललं तर तुम्ही बोलायचंच नाही ना, अशी माझी यायची नाही. दिवेकर म्हणतले शिरा पडला बुवा अंगा ठेवलंय आणि बुवा काय मजाच करून जाऊ नाही. आता त्यांना किती मजा येईल. आताच बोलले पुढच्या वर्षी डबलबारी फिक्स. आज पहिलं वर्ष होतं मंडळाचं डबलबारी ठेवायचं. इथे गेल्या वर्षी भजन केलं होतं, त्यांनी फोन केला मला की तुला डबलबारी करायचा प्रयत्न करतोय, पण आम्हाला तसं जमत नाही. मी त्यांना बोललो डबलबारी करा, 2 बुवा मी देतो तुम्हाला. मी 2 वर्ष भजन करायचं. पण खरोखर सांगा तुम्हाला मजा आली की नाही? आली ना मजा? म्हणजे असं पैसा फुकट नाही ना? नाही ना? मग हाच तो हेतू आहे ना आमचा कुठे ना कुठेतरी. तुम्ही भजन ठेवलं असतं एवढी रात्री लोक जागली नसती ना. 10 वाजेपर्यंत भजन ठेवलं तर रात्री झोपली असती. पण बघा त्या परमेश्वराच्या मनात आणि तुमची इच्छाशक्ती एवढी चांगली होती की आम्हाला पण इथे परमेश्वराचं नामस्मरण करण्याची संधी भेटली. त्यामुळे तुमचे पुनश्च एकदा लाख आभार मानतो. दिवेकर साहेब तुम्ही थैला मजा केलात ना, काय देऊ नाही पण जाऊ दे. तुमच्या पैशापेक्षा तुमचं प्रेम महत्वाचं. असं प्रेम पुढच्या वर्षी जाऊ दे, पुढच्या वर्षी बरोबर दे. हा हे शब्द लक्षात ठेवा. सत्यनारायण स्मरून तुम्ही शब्द दिले. ठीक आहे. अरे युट्यूब लावून तुमची ही जाळ आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचते बघा. किती भाग्यवान तुम्ही आहात. आणि तुमच्यामुळे आम्ही जोरदार टाळ्या जाऊन द्या साहेबांसाठी. खरोखर साहेब आमच्या लहान भजनी कलाकारांच्या भजनासाठी तुम्ही अमूल्य वेळ काढून आलात. आणि जी आमची तोडकी मोडकी कला ही तुम्ही समाजापर्यंत पोहोचवतात. खरोखर या सरस्वतीला स्मरून सांगतो, लाख धन्यवाद देतो तुम्हाला. खरोखर बुवा आज ना उद्या आमच्यातला मोहिते बुवा किंवा मी असेल कुठे ना कुठेतरी भजन शिकू, चांगले भजन करू. भजन चांगलंच करतो पण ह्याच्या पुढे कुठेतरी चांगलं करू. पण जर तुमचा सपोर्ट असतो ना तुलाही महत्वाचा असतो. आजकाल भजनामध्ये खूप राजकारण झालंय बुवा. काही बुवांच्या मुद्दाम बाऱ्या शूट करायला लोक जातात आणि काही बुवांच्या बाऱ्या मुद्दाम शूट करायला जात नाही. वैयक्तिक युट्यूबवाल्यांचा भजनाचा काही म्हणजे वाईट वाकडं काही नसतं, पण कुठेतरी राजकारण येतं नाटकं. हे राजकारण बंद व्हायला पाहिजे. आज नशीब तुम्ही आलात. मी समजतो बिचारी माझी बारी शूट केली ना केली मला काही फरक नाही बुवा. भजन तर रोजच करतो मी. पण कुठेतरी मोहिते बुवांसारखे माझ्या जोडीला बुवा असतात ना त्यांचं कुठे ना कुठेतरी नुकसान होतं बुवा. पण हे नुकसान होऊ नये. मी त्या युट्यूबवाल्यांना पण त्या गणराज्याने प्रार्थना करतो की तुम्ही बारी शूट करायला या. तुम्हाला माझी बारी शूट करायची ना तर बिंदास करू नका, पण समोरच्या बुवाची कला सादर करतो ना त्याची बारी तुम्ही शूट करा. कारण काय असतं माहिती आहे, काही नाही घेऊन जाणार आपण आलो. एसी नाही गडा जास्ती नाही गडा काही नाही उरणार आहे. आणि कोणाचा द्वेष करून या भजनात उतरायचंच नाही. बुवा आज मी बोललो हे माझ्या मनात काहीच नव्हतं तुमच्याबद्दल. फक्त हे काय एक डबलबारीत बोलावं लागतं म्हणून बोललो. बाकी खरोखर तुमचं भजन सुंदर होतं. सलाम तुमच्या भजनाला अशीच प्रगती चालू ठेवा. भविष्यात नक्की तुमच्या गुरुचं आणि तुमचं नाव तुम्ही रोशन करणार. ठीक आहे. बोलता बोलता माझ्या मुखातून एखादा वाईट शब्द गेला असेल तो शब्द मला परत द्या. माझ्या मुखातून एखादा चांगला शब्द गेला असेल तो तुमच्या मनापर्यंत रुजवा. आणि कुठे भेटलं तर जास्त काही नाही, प्रेमाचे 2 शब्द फक्त बोला, बस झालं तेवढं. बुवा अभंग आणि गवळणी घेतोय. बुवा गवाली आणि भैरवी टाकून भजनाची सांगता करते. ठीक आहे. तो माहिती आहे विठ्ठला शब्द. या विठ्ठला शब्दामध्ये ताकद तुम्हाला फक्त 2 मिनिटं सांगतो, त्याच्यानंतर अजिबात बोलणार नाही. मला विठ्ठल शब्द उच्चारले ना आपली जीव आहे ना टाऊला स्पर्श करते. बघा हजारो वर्षापूर्वी लोक पंढरीची वारी करतात. किती म्हातारे लोक असतात ते 80, 85, 90 वर्षाचे लोक विठ्ठलची वारी करतात. तुम्हाला प्रश्न बोला ते कधी आजारी पडत नाही बघा वारी करताना. कधी ऐकलात की पंढरपूरची वारी करताना कोणाचा जीव गेला? ऐकलात? ऐकणार पण नाही. का नाही? तर हा विठ्ठल शब्द आहे ना
सायंटिफिकरित्या खूप ताकद आहे त्याला. जे आपण विठ्ठल शब्द उच्चारतो ना तेव्हा शरीरामध्ये ना ऊर्जा तयार होते. कारण हा एकच शब्द असा आहे की आपण उच्चारताना विठ्ठल आपली जीभ टावला स्पर्श करते. विठ्ठल बोलून बघा, विठ्ठल ही जीभ आपल्या टावला स्पर्श करते. आणि जेव्हा वारकरी लोक आहेत ना पंढरीची वारी करतात ना तेव्हा ते विठ्ठल विठ्ठल म्हणत जातात. त्या विठ्ठलाच्या नादात ना त्यांना ताकद भेटते, कधी आजारी पडणार नाही. बघा मी आता चौथा तानाजी नगर मध्ये आलो ना मला धाप लागते, पण ते 80-90 वर्षाचे वारीकरी विठ्ठलाची पायी वारी करतात त्यांना कुठले आजार पण येत नाही. त्यांचे पाय बघितले ना त्या पायांना भेगा गेलेले असतात, एवढे पुढे येतात, पण ती वारी करेपर्यंत त्यांना कुठचाही त्रास होत नाही. ही शक्ती आहे, हे आपलं ज्ञान आहे, हे कुठेतरी आपल्याला माहित नाही. हा विठ्ठल म्हणून सांगतोय. पहिल्या जमान्यात बघा आपल्या पोरांची आपण नावं काय ठेवायचो? नामदेव, तुकाराम, मुलींची नावं जनाबाई, सखूबाई का ठेवायचो माहित आहे? की त्या अर्थानं कुठे ना कुठेतरी आपल्या घरात देवाचं नाव आपल्या तोंडात येणार आणि आपल्या हातून सत्कार्य होणार. आताची नावं काय ऐकशाल? हो ते नावच म्हणणं नाही. ओवी, जानवी, काय काय नावं आणि काय काय नावं अशी तर अशी आहेत ना बोलता पण येत नाही. आज पहिला बायको नवऱ्याला ओहो करून बोलायची, ओहो. आता डायरेक्ट पिल्लू. समाज नाही कुत्र्याचा काय माणसाचा, आता डायरेक्ट पिल्लू. हे कुठेतरी बदल व्हायलाच पाहिजे. हो बदल व्हायलाच पाहिजे, पण आपण समाजात कुठे फिरतो ना कुठे जातो. आता तुमच्याकडे माणूस आले आणि समोर कोण बाई जर म्हणाले पिल्लू, तुम्ही म्हणणार काय रे? म्हणजे हा कुठे बदल पाहिजे? ठीक आहे, अभंगाला सुरुवात करतो.
Thank you.